सोडले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी सोडलं आणि मी दिवसभर विचारत पडले की हा त्रास मला एवढा होतो तर बाकीच्या लोकांना किती त्रास होत असेल. तर मी अविनाशला बोलले की मला फक्त एक लाईन पाण्याची टाकून द्या, मला माझ्यासाठी नाही, मला पूर्ण डोंगरासाठी पाणी पाहिजे. तर मला त्यांनी काय उत्तर दिलं की मी आपण पाण्याची लाईन टाकू शकत नाही कारण की आपल्याकडे एवढा पैसा नाहीये. तर मी बोलले नाही, मी कुठूनही पैसा आणेल पण मला पाण्याची लाईन टाकून द्या. तर त्यांनी मला बोलले की काय करायचं. तर माझ्याकडे जितकं सोनं होतं, माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र होतं, त्यांच्या गळ्यातली चेन होती, ते घाण ठेवून मी पाण्याची लाईन टाकली. फक्त एवढ्या शब्दामुळे की माझ्या घरामध्ये मला एका माणसाने सांगितलं की पाणी तुला भेटणार नाही. त्या गोष्टीने मी दिवसभर रडत बसली की हा त्रास फक्त मला एकटीलाच होत नाही, बाकीच्या सर्व महिलांना हा त्रास होतो. मला पाण्यासाठी खूप त्रास दिला गेला म्हणून मी ही पाण्याची लाईन टाकली. आणि नंतर माझ्या पाण्याची लाईन एवढा आमच्या पाण्याला फोर्स होता, एवढं माझं पाणी चालत होतं डोंगरामध्ये. सर्वांनी माझी पाण्याची लाईन घेतली की नाही. माझं पाणी कसं होतं डोंगरामध्ये, होतं की नाही पाणी माझं. मी पाणी दिलं की नाही सर्वांना, मैंने सबके लिए पाणी दिया की नाही. मी कुठली नगरसेविका नव्हती, मी कुठली पैशावाली बाई नव्हती, मी साधारण एक मुलगी होती जी कळ लागली माझ्या मनाला, मला पाणी नव्हतं. ही तर सर्वांनाच कळ लागत, सर्व लेडीजला हे माहिती असेल की घरामध्ये पाणी नसलं तर घरातली कुठलीच कामं होत नाही. होतात का. त्याच्यानंतर आमचं पाणी डोंगरामध्ये आल्यानंतर लोकांना ते बघवलं नाही. आम्ही लोक बाहेर जाताना आमची काय पाण्याची लाईन पाईप काय फोडतील, मोठे काय चालतील हे कुणाला आवडलं नव्हतं. नंतर आमच्या पाण्याला काही लोकांनी तसंच करून लोकांची नंबर तोडली, आमच्याकडनं माणसं दूर केली. आताही माझ्या प्रचारात जर माणसं आले ना त्यांना लगेच कॉल येतो, नम्रता शिंदेच्या प्रचाराला जायचं नाही. येतात की नाही कॉल. महेश गुरव 2 दिवस माझ्या ऑफिसला आला, त्याला कॉल आला की तिच्या नम्रता शिंदेच्या ऑफिसमध्ये तू काय करतोस. म्हणजे इतकी ठसन आमच्यावरती आहे, लोकांची नजर पण आमच्यावरती आहे. आम्ही कोण पैशावाले नाही, अरे तुम्ही तुमच्या पद्धतीने करा ना, तुम्ही निवडा. आमच्या मागे, गरिबांच्या मागे काय लागता तुम्ही. आम्ही येतो का तुमच्याकडे. ती विद्याताई कोण आहे, कोण आहे ती, तिने डोंगर वाचवला होता, आता कुठे गेली ती. इलेक्शनला येते इकडे का आली, इलेक्शनला तिकडे. एवढा दिवस झोपली होती का. आणि तो राम बोयटे त्याच्या इकडे असतील चालले, म्हणजे का आमच्याकडे बोलत पण असतील आमच्याबद्दल. तोही त्याने आम्हाला सोडलं नाही. अरे तू कुठला कुठे, तू बिल्डिंग मध्ये राहणारा, कांदवली मध्ये कुठे राहतो आणि फोटो मध्ये निवडायला येतोस काय. तुझी लायकी आहे का राम बोयटे, तुझी लायकी आहे का डोंगरामध्ये. आमची लायकी काढणारे लोक, अरे आमची लायकी काढू नका, कारण की आम्ही झोपडपट्टीमध्येच राहतो, आम्ही कुठे बिल्डिंग मध्ये राहत नाही. जी माणसं आम्हाला बोलतायत की तो पोस्को मध्ये गेलाय, तो ह्याच्यामध्ये गेलाय, तो चमडी जोर आहे, तू बघितलास येऊन. आम्हाला माहिती आमच्या सोबत काय घडलेलं आहे. तू तुझ्या घरामध्ये बघ ना काय चाललंय. टॉर्च लावून फिरतात, अरे तुझ्या घरामध्ये किती अंधार आहे पहिला तू ते बघितलंस का. ती विद्याताई, तिला मला एकच म्हणायचंय, ती एक महिला होती आणि मी एक महिला आहे. माझा नवरा आतमध्ये होता, तिला मी 10 कॉल केले होते. एक महिलालाच कॉल करून तिचे सर्व प्रश्न ती सांगते, पण त्या बाईने माझा कॉल उचलला नाही. का ना उचलला. एक जर महिला आपली जर कुठलीही प्रॉब्लेम एक महिला एका महिलाकडे घेऊन जाते, ती पक्ष अपक्ष बघत नाही, कुठल्या पक्षातली काय राजनीती करते हे कोण बघत नसतं. तिने माझे काय कॉल उचलले नाही. प्रीति मैम, मैं बहुत ऐसा आप लोग को पता है, मैं बहुत संघर्ष लड़ी हुई हूँ. मेरे पति एक महीना अंदर थे, मुझे किसी ने भी मदद नहीं की, इसलिए आज मुझे इलेक्शन में खड़ा होना पड़ रहा है. क्योंकि मेरे लिए नहीं, सब जनता के लिए, यहाँ पे सब महिलाओं के लिए मैं बोल रही हूँ. मुझे सिर्फ ये कहना है की तुम्ही लोक परत त्याच्यामध्ये जाऊ नका. एका अशा महिलेला निवडून आणा जे तुमच्या मदतीला येणारे आहेत. 5 वर्ष येऊन माणसांना तुम्ही लोक खोटे आश्वासन देतात.
झोपडपट्टी मधल्या लोकांना फक्त आश्वासन हेच भेटलं की आम्हाला दिवाळीला घर भेटणार। किती दिवाळी गेल्या, कितना दिवाली गया, आप लोग को किसी को घर मिला? सब लोग आके यही बोलते हैं मैडम हम लोग को दिवाली में घर मिलने वाला है। मैं जब से यहाँ पे आई तब से दिवाली तो अभी तक आ ही नहीं रहे। दिवाली में घर मिलने वाला है, दिवाली में घर मिलने वाला, पता होगा आप लोगों को भी। सब लोग यही आते बोलते रहते हैं कि दिवाली में घर मिलने, लेकिन दिवाली उन लोगों की आती ही नहीं है। मुझे लोगों के लिए खुद का हक का घर दिलाना है। यहाँ पे सब लोगों को खुद का हक का घर दिलाना है, जो अभी तक किसी ने नहीं दिया है। सिर्फ आश्वासन देते गए कि आप लोगों को मिलेगा, लेकिन अभी तक कुछ मिला नहीं। इलेक्शन आया इसलिए अभी हमारे वहाँ खदान की यहाँ लाइट लगाई है। इतने सालों से लाइट नहीं थी। वहाँ से लड़कियाँ कैसी आती है, वहाँ पे लड़कियाँ जब आती है ना तो उनको फोन करके बुलाना पड़ता है, पापा आप नीचे आइए ना, मैं आ रही हूँ। लेकिन यहाँ से मुझे बहुत डर लगता है। अभी भी यही हाल चल रहा है। कितने लोग मेरे साथ, वो मेरा ताई है, वो काम से आती है 8 बजे, लेकिन जब वहाँ खड़ी रहती है ना, मैं वहाँ उसको पूछती है तो क्यों खड़ी है, नहीं मुझे यहाँ से रास्ते जाने से डर लगता है, इसलिए मैंने अपने पापा को बुलाई। अभी भी उसके साथ वही होता है, क्योंकि वहाँ पे जंगल है और जंगल में लड़के लोगों को खींचते। अभी भी वही हाल है उनका। तो लाइट है ना, यहाँ पे अभी 2 दिन हुआ है, इलेक्शन आया इसलिए लाइट लगाई गई है। इतने दिन से वहाँ पे लाइट भी नहीं थी। होती का लाइट, आता लाईटी लावलाय, इलेक्शन आले म्हणून आता लाईटी त्यांना दिसत आहे। अजून सर्वात मोठी गोष्ट मला सांगायची आहे, आमच्या इकडे एवढी मोठी खदान आहे, घरामध्ये काही जरी प्रॉब्लेम झाले ना ते सर्वात पहिला माणूस आहे ना खदानीमध्ये जीव देतो। पण तिकडे खदानीचे कोणीच तिकडे जाळ्या लावलेल्या नाहीत। का नाही लावल्या? तुमच्याकडे पैसा आहे ना, तो पैसा काय करतायत? किती लोक तिकडे मरतायत। माझं लग्न झाल्यापासून तर मी 10 जणांना बघितलं, तिकडे 10 जणांना जीव गेलाय। अजून पण जर एवढी मोठी रिक्षा तिकडे की आपण बाईक पण घेऊन गेलो ना तर बाईक पण जाऊ शकते, पण तिकडे खदानीच्या रस्त्यामध्ये अजून कोणी जाळ्या लावल्या नाहीये। अरे तुम्ही का नाही लावले? जर तुम्ही लावल्यास तर आम्हाला उभं राहायची गरज नव्हती। दादा ही गोष्ट मी तुम्हाला पण सांगते, इलेक्शन आले म्हणून तुम्ही लोक बोलतात की लाईट दिलं, पाणी दिलं, रस्ते दिलं, अरे ते तुमचं कर्तव्य होतं, तुम्ही खरंच करायला पाहिजे होतं, तुम्ही ते केलं नाहीये। तुमच्या ह्या कारणामुळे आम्हाला उभं राहायचं आज संधी आली आहे। जर तुम्ही ही कामं केली असती ना तर कुठला डोंगरचा माणूस उभा राहिला नसता इलेक्शनला। मला सर्वांना एकच सांगायचंय की तुम्ही तुमच्या मनाने नगरसेवक कोण असला पाहिजे, कसा असला पाहिजे ठरवा। दुसऱ्यांच्या आश्वासनावर जाऊ नका, खोटेपणावर जाऊ नका। सर्व येतात, पैसे देतात। आताही काही लोकांनी सांगितलं असेल तिकडे मीटिंग असेल तिकडे जाऊ नका, काही लोक त्याच कारणामुळे पण आलेले नाहीत, मला चांगलं माहिती आहे। काही लोक त्यांच्याच बाजूचे आहेत, पण मला काही हरकत नाहीये। तुम्ही आता झोपडपट्टीमध्ये राहताल तर मी सर्वांना माझ्या मनाने एकदा परत सांगणार आहे की तुम्ही अशा माणसाला निवडून आणा की ती तुमची लोकांची सेवा सुविधा सर्व उपलब्ध करतील, नाही की लोकांच्या खोट्या आश्वासनावर तुम्ही लोक जाऊन तुम्ही लोक हेच फक्त विचारता आम्हाला आनंद उद्या भेटणारच आहे। खरं तर माझी तब्येत बरी नाहीये, 2-3 दिवसापासून मी प्रचार करते, सर्दी खोकला पण आहे, पण मला आज खरंच बोलायचं होतं। तर मी खरंच तुम्हाला एक डोंगरातली एक गरीबाची मुलगी सांगते की अशा लोकांना निवडून आणा तुम्ही की ती तुमची कामं करतील। अशा माणसांना नाही फक्त आश्वासन देऊन जातील। तर माझा अनुक्रमांक 4 आहे आणि माझी निशाणी झाडू आहे। झाडू म्हटले की काही लोक हसतायत, अरे पण झाडू ही निशाणी काय असते? ही घरातली लक्ष्मी आहे आणि प्रत्येक बाई सकाळी उठल्यानंतर हातामध्ये झाडू घेते, ती झाडूनच कचरा काढते। तर येत्या 15 तारखेला 4 नंबर हे बटन दाबा आणि मला निवडून आणा।
मी फक्त माझ्यासाठी नाही बोलत आहे, मी सर्व तुमच्यासाठी बोलते. कारण की मी झोपडपट्टीमध्ये राहते, ही कळ फक्त मलाच लागणार आहे, बाहेरच्या लोकांना नाही लागणार. बाहेरची लोक बिल्डिंग मध्ये राहतात, ही लोक तुम्हाला फक्त येऊन बोलणार. तर माझी झाडू निशाणी आहे आणि 4 नंबर हे माझं बटन आहे. तर मला निवडून आणा. थँक्यू सो मच.